आदरणीय नानक साहेबजींना परमात्मा बेई नदी सुलतानपूर शहराच्या बाजूने वाहायची, जिथे नानकजी एका नवाबाकडे नोकरी करायचे आणि सकाळी सकाळी स्नान करण्यासाठी जात असत. तिथे परमात्मा भेटले एका संत महात्मा साधूच्या रूपात. त्यांना अनेक वेळा, दोनदा भेटले. दुसऱ्या वेळी त्यांना अंतर्दहन केलं. नदीत बुडण्याचं निमित्त करून शरीराला ठेवलं तिथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला 2-3 किलोमीटर दूर जंगलात सुरक्षित. आणि परमात्मा त्या आत्म्याला घेऊन गेले सचखंडात. तिथून मग त्यांना परत सोडलं तिसऱ्या दिवशी. त्याच दिवशी प्रथम यात्रा त्यांनी काशीची केली. परमात्म्याने म्हटलं होतं की मी बनारसमध्ये राहतोय, कबीर माझं नाव आहे आणि विणकारी माझं काम आहे. आता नानक साहेबजींनी भगवानाला तिथे पाहिलं. मग त्यांना हा विश्वास नाही झाला की परमात्मा धानक विणकर कसा असू शकतो. तर जेव्हा त्यांनी काशीत येऊन भगवानाला पाहिलं त्या विणकर रूपात, होय होय, तेव्हा ते काय म्हणाले, एक स्वान दुई स्वानी नाल भलके भोकाई सदा बियार और कूड छुरा मुठा मुर्दार, ये धानक रूप रहा करतार. गुरु ग्रंथ साहिबच्या पान नंबर 24 वर ही वाणी अंकित आहे आणि नानक साहेबांची महिला पहलाची वाणी आहे. मैं पथ की बिंदने करने की कार, ओ बिगड़ रूप रहा बिकराल, तेरा एक नाम तारे संसार, मैं एहो आस एहे आधार. की हा काय तर विकराल आहे, हे तर बिघडलेलं रूप आहे, इथलं वाईट हाल केलेत ह्याने, आणि मला तुमच्या त्या सतनामाची आस आहे, त्याचाच मला आधार आहे आणि तुमचं हे सतनाम साऱ्या विश्वाला पार करून देईल. तेरा एक नाम तारे संसार, मैं ए हो आस ये हो आधार, मुख निंदा आख्या दिन रात, पर घर जो ही नीच मनाथ, काम क्रोध मन तन वसै चंडाल, ये धानक रूप रहा करतार. भाई सूरत मुलुक की वेश, भाई सूरत मुलुक की वेश, ए ठगवाडा ठगी देश, खराशी आणा पोता बार, ये धानक रूप रहा करतार. परमात्म्याला काशीमध्ये बघितलं जेव्हा नानक साहेबजींनी की ये ठगवाडा ठगी देश, प्रेमाने म्हणत आहेत हे ठग, हा बसलंय भगवान स्वतः, जो मी सचखंडात बघितला जसाच्या तसा. धानक रूप रहा करतार लोगो, धानक रूप रहा करतार. मग सांगितलं होतं की 731 पानावर सांगितलंय की नीच जात अंधला चुंदला, नीच जात परदेशी मेरा, खिल आवे तिल जावे. एका सेकंदात इथे आणि एका सेकंदात वर आढळतो. अर्था की संगत ना न करेंदा, कैसे मुंडा पावे. 721 पानावर गुरु ग्रंथ साहिब मध्ये लिहिलंय की एक अर्ज गुप्तम पेश तो दर कून करतार, हक्का कबीर करीम तू बे ए परवरदिगार. कि हे सत कबीर, हक्का कबीर, बे ए परवरदिगार, तू सच्चा करतार आहेस, साऱ्या सृष्टीचा रचनहार तूच आहेस. तर अशा प्रकारे या महापुरुषांनी परमात्म्याला मिळवलं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.